आवाज मानदेशाचा। बेकायदेशीरपणे देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका युवकावर दहिवडी पोलिसांनी कारवाई करत तब्बल 81,520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई दहिवडी फलटण चौक परिसरात करण्यात आली आहे। याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 159/2026 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दहिवडी फलटण चौक येथे दहिवडीकडून फलटणकडे जाणाऱ्या काळ्या रंगाची TVS स्पोर्ट मोटारसायकल क्रमांक MH534016 वरून एक युवक संशयास्पदरित्या दारूची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता 3 खाकी रंगाच्या बॉक्समध्ये देशी दारू सखू संत्रा टँगो प्रीमियम असे लेबल असलेल्या 180 मिलीच्या 144 सीलबंद बाटल्या आढळून आल्या। या दारूची किंमत 11,520 रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 70,000 रुपये किमतीची TVS स्पोर्ट मोटारसायकल ही जप्त करण्यात आली आहे। एकूण 81,520 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या प्रकरणी राकेश कमला यादव वय वर्ष 24 मूळ राहणार महाराजगंज तालुका गाजीपूर जिल्हा गाजीपूर उत्तर प्रदेश सध्या राहणार टाकेवाडी तालुका मान जिल्हा सातारा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याला BNSS 35-3 अन्वये नोटीस देण्यात आली आहे। याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल हेमंत नितीन शिंदे यांनी दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक DP दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक N लोखंडे करीत आहेत। मान चौफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।